निश्चित आनंद आहे। हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय आणि लोकांच्या मनात जे होतं ते आज इथं घडताना आपल्याला दिसून येते। लोकांना बदल हवा आहे, लोकांना या ठिकाणी शाहू विचारधारा पुढे न्यायची आहे, लोकांना शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे आहेत आणि म्हणून आज प्रचंड प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये लोकांचा उत्साह आपल्याला दिसून येतोय आणि लोक निश्चित या ठिकाणी बदल घडवल्याशिवाय राहणार नाहीत। नाही, आमचं प्रचाराची यंत्रणा पहिल्या दिवशीपासून अतिशय त्याच्यामध्ये सुसूत्रता ठेवलेली आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्याची सुरुवात केली ते शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा नेऊ। नाही, आता आम्ही सकारात्मक दृष्ट्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आम्ही ही लढाई वैचारिक लढाई आहे, आम्ही विचारांच्यावर या लढाईला पुढे जाणार आहोत, सामोरं जाणार आहोत। त्याचबरोबर आम्ही या मतदारसंघासाठी आणि कोल्हापूर सिटी काय करणार आहोत हे आम्ही मांडणार आहोत। कोण काय बोलतंय याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही, त्याला उत्तर द्यायला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता सक्षम आहे। हे वाक्य आता त्यांचं 30 ते वाक्य आता परत पुन्हा ते आणायचा प्रयत्न कर। 2004ला हेच केलं, 2009ला देखील हेच केलं। आता रयत कुठं आहे हे आता लोकच त्यांना दाखवून देतील। खरी स्वाभिमानी रयत या जिल्ह्याची ही शाहू महाराजांच्या पाठीशी आहे। नाही, ते त्यांना आता दिसून येईल, 4 जूनला दिसून येईल काय झालंय। अनेक वक्तव्य काही लोकांच्याकडनं होत आहेत, त्यामुळं पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा तोल गेलेला आहे आणि त्यामुळं मुख्य मुद्दे जे निवडणुकीमध्ये आले पाहिजेत ते बाजूला घेऊन जे नको ते मुद्दे यात आणण्याचा प्रयत्न करताय। मला विश्वास आहे कोल्हापूरची जनताही कधी खपवून घेणार नाही, एवढा मला विश्वास आहे। विरोधकांकडून बिंदू चौकात येण्याचं आवाहन केलं जातं या सगळ्या गोष्टीवर, त्याला कसं उत्तर असणार आहे? नाही, ज्या मुद्द्यामध्ये काही दम नाही अशा मुद्द्यांना आम्हाला काय फार दखल घेण्यासारखं वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।